तर नांदेडमधील सभेवेळेस अजित पवार यांना एका शेतकऱ्याकडून कर्जमाफीसाठी घोषणा करण्यात आलेली आहे। त्यावरती अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळालं। अजितदादा कर्जमाफीवर बोला अशी घोषणा शेतकऱ्याने दिली। त्यावेळेस अजित पवार यांनी कर्जमाफीवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं। माझ्या नांदेडच्या लोकांना शेतकऱ्यांची कर्जमाफी कमी करणार राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मी त्यामध्ये ऐका, मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही। आपल्याला एक बाळ तुला ऐक माझं ऐक तरी, त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बैराजाओ, आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागलेत। आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती 71,000 कोटीची झाली। त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली। त्याच्यानंतर मध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा